नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत फक्त 2 बटाटे वापरून शाळेच्या डब्यासाठी झटपट तयार होणारी रेसिपी, किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला 2 उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत। उकडलेले बटाटे इथे मी मीडियम साईजचे घेतलेले आहेत। आता हे उकडून घेतलेले बटाटे इथे आपल्याला एका छोट्या किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचे आहेत। आता इथे मी याच प्रकारे हे दोन्हीही उकडलेले बटाटे एका छोट्या किसणीच्या साहाय्याने किसून घेते। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। आता यानंतर यामध्ये आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले यामध्ये घालायचे आहेत। एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला यामध्ये घालायचा आहे, आणि एक गाजर सुद्धा इथे आपल्याला छोट्या किसणीच्या साहाय्याने किसून यामध्ये घालायचं आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता, जसं की बारीक चिरून घेतलेला पालक, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, किंवा बारीक किसून घेतलेली काकडी, बीटाचा वापर देखील तुम्ही इथे करू शकता। आता इथे मी एक गाजर किसून यामध्ये घातलेला आहे। यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, आणि अगदी थोडीशी लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे। त्यानंतर एक अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे, आणि अगदी चिमूटभर अशी हळद आपल्याला यामध्ये घालायची आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। चमच्याच्या साहाय्याने इथे आपल्याला हे सर्व मसाले आणि हे मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी घाई गडबडीच्या वेळी सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही झटपट रेसिपी। आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। हे चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। आता ज्या कपने आपण बेसन पीठ घेतलं त्याच कपने अर्धा कप गव्हाचे पीठ इथे आपल्याला घालायचं आहे। आता गव्हाचे पीठ घातल्यानंतर अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे, आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जर गरज वाटली तरच इथे आपल्याला पाण्याचा वापर पुन्हा एकदा करायचा आहे, पण शक्यतो इथे आपल्याला पाण्याचा जास्त वापर करायचा नाही। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। अगदी थोडंसं पाणी इथे मी पुन्हा एकदा यामध्ये घातलेलं आहे। आता इथे आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, आणि या पद्धतीने याच्या टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकाराच्या टिक्क्या इथे तयार करून घेऊ शकता। अगदी खूप जाडही टिक्क्या इथे आपल्याला तयार करून घ्यायच्या नाहीत, नाहीतर त्या आतून कच्च्या राहिल्या जातील। आता इथे मी याच प्रकारे या मिश्रणाच्या टिक्क्या तयार करून घेते। आता इथे मी या पद्धतीने टिक्क्या तयार करून घेतलेल्या आहेत। गॅसवरती आपण एक पॅन ठेवलेला आहे। पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। पॅन छान गरम झाल्यानंतर इथे आपल्याला या टिक्क्या या तेलामध्ये ठेवायच्या आहेत। खूप जास्त तेलाचा वापर इथे आपल्याला करायचा नाही। आता याच प्रकारे इथे मी 3 ते 4 टिक्क्या या पॅनमध्ये ठेवलेल्या आहेत। आता मंद आचेवरती इथे आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत। गॅसचा फ्लेम इथे आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, आणि एक 3 ते 4 मिनिटांनंतर इथे आपण हे पलटी करून घेणार आहोत। आता इथे आपण दोन्हीही साईडने हे छान असं भाजून घेणार आहोत। जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला
हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने इथे आपण हे यावरती प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आतून सुद्धा छान असं भाजले जाईल. आता इथे आपण 2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा एकदा हे पलटी करून भाजून घेणार आहोत आणि भाजून घेतल्यानंतर याचा कलर चेंज झाल्यानंतर इथे आपण हे काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.